ग्रामीण इलाकों के साथ साथ हिमायतनगर शहर के पास बिजली पोल का निर्माण कार्य चल रहा है। चूंकि इस काम में अनियमितताएं हो रही हैं, तो महावितरण के ठेकेदार पर कौन मेहरबान कर रहा है? ऐसा सवाल सामाजिक कार्यकर्ता तथा भाजपा युवा मोर्चा के पूर्व अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी ने उठाया है और इस कृत्य पर आपत्ति जताई है। इसलिए निर्माण विभाग ने एक पत्र देकर कहा है कि यदि कोई दुर्घटना होती है तो इसके लिए महावितरण और ठेकेदार जिम्मेदार होगा। चूंकि यह निर्माण विभाग की सीमा के भीतर हो रहा है, इसलिए ठेकेदार का झूठ सामने आ गया। हिमायतनगर तालुका के ग्रामीण इलाकों में नवनिर्मित सड़कों के किनारे बिजली लाइनों के लिए खंभे लगाने का काम इंफ्रा के माध्यम से चल रहा है। नए पोल खड़े करने का काम महावितरण की देखरेख में ठेकेदार द्वारा किया जा रहा है और ठेकेदार पर कुछ सराय इंजीनियर की मेहरबानी के कारण सीमेंट की जगह पत्थर के पाउडर का इस्तेमाल कर पोल खड़े कर किए जा रहे हैं। पिलर को मजबूत करने के लिए पानी डालकर क्यूरिंग भी नहीं की जाती। ऐसे घटिया स्थिति के कारण आशंका है कि तेज हवा चलने पर बिजली लाइन खींचने से या पहले नए बिजली के खंभे गिर जाएंगे। यह विद्युत पोल सड़क के बिल्कुल बगल यानी सड़क से मात्र 4 से 5 फीट की दूरी पर लगाए जाने के कारण क्षेत्र के नागरिकों ने नए पोल के निर्माण पर संदेह जताया है। सामाजिक कार्यकर्ता रामभाऊ सूर्यवंशी ने इस खंभे के कारण भविष्य में होने वाली दुर्घटनाओं को रोकने के लिए आपत्ति जताई है, क्योंकि जनता की भावना भी नाराज हो गई है। इसलिए उक्त कार्य को फिलहाल तो रोक दिया गया है, लेकिन ऐसा देखा जा रहा है कि ठेकेदार थातुर माथुर काम पूरा करने के बाद भागने की फिराक में है। हिमायतनगर शहर से घारापुर पॉइंट तक और हिमायतनगर से पल्सरपुर क्षेत्र के साथ साथ ग्रामीण क्षेत्रों में राष्ट्रीय राजमार्ग के किनारे नए बिजली के खंभे लगाने के लिए ठेकेदारों द्वारा काम चल रहा है। जब कोई नया पिलर लगाने का काम चल रहा हो तो जमीन में उपयुक्त आकार का गड्ढा खोदकर पिलर खड़ा कर दिया जाता है। उस पिलर खड़ा करने के लिए सीमेंट और कंक्रीट का प्रयोग करने के बजाय लागत कम करने के लिए ग्रीट का अधिक से अधिक कम सीमेंट उपयोग किया जाता है। निर्माण विभाग से अनुमति लिए बिना सड़क के ठीक बगल में खंभा खड़े किए जाने के कारण भविष्य में तेज रफ्तार वाहनों के खंभों से टकराने से दुर्घटना की आशंका बनी हुई है। समय समय पर यह चर्चा होती रहती है कि हिमायतनगर तालुका में इस तरह की घटनाएं हो रही हैं और बिजली के तारों व खंभों की मरम्मत पुराने खंभों को हटाकर नए खंभे लगाने के साथ ही डीपी को दूसरे स्थान पर शिफ्ट करने के नाम पर सरकार को चूना लगाया जा रहा है। बिना कोई शुल्क के रातों रात में डीपी को दूसरे स्थान शिफ्ट करने के अनेकों काम उजागर हुए हैं। इन सभी प्रकार से यह अनुमान लगाया जाता है कि जो सहायक अभियंता यहाँ कई वर्षों से कार्य कर रहा है, बिजली लाइन का काम करने वाले ठेकेदार को उसी का अभय होने की संभावना आम जनता में चर्चित हो रही है। हिमायतनगर जिला नांदेड़ से अनिल कुमार की रिपोर्ट। रावजी, हे पोलचं काम निकृष्ट पद्धतीने व्हायला अशी तक्रार रामभाऊ सूर्यवंशी यांनी केली आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? तुम्हाला याच्यात बरीच माहिती आहे. जय श्रीराम. ही लाईन अशी आहे की आता आपल्या हिमायतनगरहून घारापूरला चाललेली लाईन आहे आणि इन्फ्रा कंपनीचं काम आहे. या कामावरची कशी पद्धत आहे की आणि आम्ही फोन लावून त्यांना विचारल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा रोडचे PWDचं यांना परमिशन दिलं म्हणले, म्हणजे PWDच्या हद्दीत काम करण्याचं. यांच्याकडे कुठल्या PWDचं परमिशन नसताना हे आता आज येतं रोडच्या कडेला 4 फूट अंतरावर पोल टाकायला येतं आणि उद्या हेच रोड मोठा झाला की पुन्हा शेतकऱ्याला त्रास देतात. हे पोल ऑटोमॅटिकली शेतकऱ्याला सरकून काम करतात. याच्यासाठी कुठल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचं लक्ष नाही आणि गुत्तेदारांनी ते महावितरण कंपनीचे जे आता आपले कर्मचारी आहेत त्याला संगनमत करून हे असं असणारं बोगस काम चालू आहे. आणि या कामावर सगळ्यात सुरुवातीला सांगायचं असं आहे की जे यांनी खड्डा केला ते खड्डा कुठल्या तरी एका केसिंगद्वारे खड्डा केला. ते खड्ड्याची साईज आहे 9 बाय 9 इंचाची. त्याच्या 4.5चा पोल कॉन्क्रीट फुल आहे, पण ते कॉन्क्रीट काही कामाचं नाही. काढलं तर याची खपली 3-3 इंचाची खपली निघाली. खड्ड्याची बिलकुल कमतरता आहे. आणि जर समजा एखाद्या दिवस काही हवेचं वातावरण सुटलं, वारं सुटलं तर पोल पडून जीव बी जाऊ शकतात. तर त्याच्या पहिले मला एक सांगायचं आहे, डांबर रोडपासून फक्त 5 फूट अंतरावर पोल टाकला. एखाद्या जर ड्रायव्हर चालकांना समजा साधारण डुकलीच गाडी मारली तर एक तर ते लाईन बी पडाल आणि त्या गाडीतला एकही माणूस होत नाही. मला एवढं सांगायचं की या डांबरीकरणापासून कमीत कमी एक 50 फूट तरी मधामध्ये पोल राहावं आणि ते पोल शेतकऱ्याला त्या पोलाचं काहीतरी मानधन भेटावं. तुम्ही या पोलच्या कामासंदर्भामध्ये तक्रार केली, तर काय सांगता? जय श्रीराम. गेल्या काही 4-5 दिवसापासून या कामाला सुरुवात झालेली आहे. हिमायतनगर ते घारापूरपर्यंत हे लाईटचं कनेक्शन देण्यात चालू आहे. हे चालू असताना आमच्या असं लक्षात आलं की रोडपासून फक्त 4 फुटावर हे काम होत आहे आणि हे काम बोगसरित्या अधिकाऱ्याला हाताशी धरून अधिकाऱ्याशी व गुत्तेदारांनी संगनमत आर्थिक व्यवहारापोटी असल्याचा आरोप आम्ही केलेला आहे. आणि त्या आर्थिक व्यवहारापोटी हे एकूण-एकाच्या फायद्यासाठी जनतेला हानी पोहोचवण्याचं काम करत आहेत. कारण तर भविष्यामध्ये हा रोड मोठा आहे, हवे आहे. भविष्यामध्ये एखादी गाडीची डुलकी लागली, एखाद्या पोलला काही झालं तर पोल जर अंगावर पडला तर जीवितहानी होईल आणि मनुष्यवधाचा गुन्हा याच्यावर दाखल करण्यात यावा अशी घटना घडली. तर दुसरी गोष्ट, आताच वामनराव पाटलांनी सांगितलं, हेच जर पोल 50 फूट मधात घेतले आणि शेतकऱ्याला जर याचा लाभ मिळून दिला
तर अतिउत्तम होईल. अशी कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना त्याला वेळोवेळी आम्ही त्याला हे मागितलेलं आहे, एस्टिमेट मागितलेला आहे. कोणत्या PWDची त्याला हद्दीत काम करताना त्यांची काही परवानगी आहे का हे सुद्धा विचारलेलं आहे. कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. सध्याला काम आम्ही थांबवलेलं आहे. पुढे बघूया काय करता येईल.